काढा बघू. डॉट्स काढा चला. 300 प्लस किती जण झाले ते? भाई 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 हे काय आहे? हा, करेक्शन काढून परत 300 प्लस होणार आहेत. घ्या बघू. मला टॅब द्या. मी कशात बघू? 69 69.2. बोला किती? 99. In the dash dash method of contraception, ovum and sperm are prevented from physically meeting by the use of काय असणार आहे? membranous sheath. तर आन्सर काय पाहिजे? बॅरियर. हे आन्सर दिलंय का? नाही. करेक्ट ना? बघा नॅचरल मेथडच्या आत नॅचरल 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 मेम्ब्रेनस शीथ सांगितले ना रे, मग बरोबर आहे. बॅरियर. 140. गप की. हा, 140. थांबा बघू. 142. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिफाईन कॅसनर टेस्ट ट्यूब बेबी करेक्टली? तुम्ही काय म्हणताय आन्सर? ए, ओवा अँड स्पर्म आर कलेक्टेड अँड मिक्स्ड इन अ टेस्ट ट्यूब टू फॉर्म काय असणार आहे? थांबा 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 थांबा. सी कसं ते ओवा अँड स्पर्म आर इंड्युस टू काय असणार आहे? फॉर्म झायगोट अंडर द कंट्रोल कंडिशन. नाही, याच्यामध्ये कंट्रोल कंडिशन असायला पाहिजेत. कंट्रोल कंडिशन जर नसतील ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन करू शकत नाहीये. समजतंय? सो सी आन्सरच परफेक्ट आहे. नेक्स्ट. 140. 140 बरोबर आहे ना? डाऊट आहे त्याच्यामध्ये काय? ठीक आहे. 140.
इम्प्लांट दाखवलेत. काय आन्सर आहे? बी. बी आन्सर परफेक्ट आहे. बी. नेक्स्ट. 157. वन ऑफ द लिगल मेथड ऑफ बर्थ कंट्रोल. तरी काय दिलंय? अबॉर्शन बाय टेकिंग काय असणार? अप्रोप्रिएट मेडिसिन. बी इज अ करेक्ट आन्सर. ऑल टाइम बी इज अ करेक्ट आन्सर असणार. हा. बर्थ कंट्रोल सांगितले ना रे. बर्थ कंट्रोल मध्ये आता मला सांगा. एमटीपी अनवॉन्टेड प्रेग्नन्सी राहिली तर झालं. ए बोला काय असणार याचं? बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट. 157. अरे अरे थांबा. आवाज करू नका. आवाज करू नका. मी काय म्हणतोय याच्यामध्ये? बर्थ कंट्रोल सांगितलेलं आहे. बर्थ कंट्रोल मध्ये आपले कॉन्ट्रासेप्टिव्ह येणार आहेत. राईट ना? आणि यांनी काय सांगितले? फर्स्ट आन्सर अबॉर्शन बाय टेकिंग अँड काय असणार आहे? अप्रोप्रिएट मेडिसिन. आता मला सांगा. मला जर का बेसिकली बर्थ कंट्रोल करायचं असेल तर मी पर्टिक्युलरली समजा असं केलं की म्हणजे आणि विचारलं काय त्याच्यामध्ये लिगल मेथड बरं का. मी काय केलं माहितीये का? की पर्टिक्युलरली एक फिमेल आहे. त्या फिमेल मध्ये काय झालं माहितीये का? की गर्ल्स बघायला भेटली. राईट ना? गर्ल आहे समजा किंवा बॉय आहे. राईट ना? आता मला काय वाटतं की बाबा बर्थ कंट्रोल करायचं आहे. कशाला पाहिजे ते पोरग? कशाला पाहिजे ती पोरगी? राईट ना? मी सरळ सरळ काय केलं? त्याला प्रॉपर चांगलं मेडिसिन देऊन अबॉर्ट करून टाकलं. तर त्यानं माझा बेसिकली नंबर ऑफ बेसिकली जे चाइल्ड असणार त्याचा नंबर कमी होऊन जाईल ना. नंबर वाढणार आहे का? म्हणजे बर्थ कंट्रोल होऊन जाईल ना. बट हे योग्य मेथड आहे का? हा. बट ते जर का काय केलं? अबस्टेनिंग काय असणार? क्वायटस फ्रॉम द काय असणार आहे? 10 to 17 ऑफ काय असणार आहे? मेस्ट्रो सायकल. मला पहिल्यांदा सांगा सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे का? अकॉर्डिंग टू द एनसीटी जे दिलं ते स्टेटमेंट करेक्ट आहे का? करेक्ट आहे ना? मग मला सांगा याच्यामध्ये आपण हे करू शकतो ना. इथं कसं असणार आहे माहिती आहे का? की बर्थ कंट्रोल कॉन्ट्रासेप्टिव्ह इथे मेनली मेन्शन करून दिलं ते परफेक्ट आन्सर बनताना बघायला भेटणार. ठीक आहे. बोला. 163. काय दिलं? 163. येस. विच ऑफ द फॉलोइंग व्हायरस इज नॉट ट्रान्सफर थ्रू द असणारे सिमेन ऑफ द इन्फेक्टेड फिमेल. काय दिलंय बघा याच्यामध्ये? हेपेटायटिस बी तर चाललाय. इबोला व्हायरस आणि काय असणार? ह्युमन डिफिशियन्सी व्हायरस. चिकनगुनिया व्हायरस. अरे चिकनगुनिया होतो ना पर्सनला. तर ते कसं होतं? एकमेकाला हात लावल्यानंतर होतंय ना. मग ठीक आहे. एवढं तर सिम्पल फॉर्म मध्ये माहित असेल. इबोला बद्दल तुम्हाला माहित नव्हतं वेगळी गोष्ट आहे. चिकनगुनिया तर बेसिकली तुम्ही बघताय. स्मॉल पॉक्स होते ते चिकनगुनिया होतोय ते कशाने होतंय? नेक्स्ट वन. 172. काय दिलंय? 172. इन्क्रीज आय एम आर अँड डिक्रीज एम एम आर. अरे दोन्ही ठिकाणी एक वाढतं एक कमी होते. मग काय चेंजेस होणार आहे त्याच्यामध्ये? नो रिझल्ट. राईट ना? नॉट कॉज सिग्निफिकंट चेंज इन काय असणार? ग्रोथ ऑफ रेट. आणि त्याने आन्सर काय केलंय? रिझल्ट इन अ डिक्लाइन इन काय असणार? ग्रोथ रेट. एक मिनिट. इन्क्रीज आय एम आर अँड डिक्रीज काय असणार? एम एम आर. त्याने आन्सर केलं नॉट कॉज सिग्निफिकंट चेंज इन काय असणार? रेट. नाही याच्यामध्ये इक्वलच राहणार आहे. काय चेंज नाही होणार आहे त्याच्यामध्ये. हा त्याच्यामध्ये जर का असं दिलं असतं का नाही? इन्क्रीज काय असणार आहे? की पर्टिक्युलरली जो युथ रिप्रोडक्टिव्ह एज आहे त्याचा जो मोर्टॅलिटी रेट जर वाढत गेला आणि एमएमआर जर का आपण बेसिकली मदर मोर्टॅलिटी रेट जर कॉन्स्टंट राहिले तर मग डिक्लाइन कंडिशन जाणार आहे. कारण की रिप्रोडक्टिव्ह एज कमी होत चाललेला आहे. विच इज मेनली रिस्पॉन्सिबल काय असणार आहे? टू मेंटेन द. येस आपण याच्यामध्ये मेनली मेन्शन करतोय रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मेंटेन करून ठेवण्यासाठी. बरं आपलं सॉरी याचा नंबर ऑफ काय असणार आहे? की पॉप्युलेशन. फर्दर नेक्स्ट वन. 170. काय दिलं? 170. स्टरलायझेशन टेक्निक. आता हा जो क्वेश्चन आहे ना याला मी तुम्हाला बॅलन्स मध्ये ठेवतोय. मी तुम्हाला सांगेन. हा क्वेश्चन तुम्ही बॅकअपला ठेवा. बाकी. बाकी नेक्स्ट. झाले का? कोणाचं काय बाकी राहिले? आता जे काही क्वेश्चन्स आहेत यात न्या. कुठे होती का? भाऊ. अरे कृष्णा. आहे ना? कसं काय? तन्मय तू रा उगवले.
अजून कोण कोण उगवले नवीन नवीन खूप दिवसानंतर ना? हा ते तर काय सारखं गायबच असतंय. बघल तेव्हा येते आणि बघल तेव्हा जाते नाही का? हा कुठे गेला होता बाबा तुम्ही? कशाला? अह, मग काय केलं? काय कापलं? हा केक कापला का नाही? अजून काय? असं तर म्हटलं झालं मग. पर्सनल डॉग. In vitro fertilization is a technique that involves transfer of one of the following into the काय असणार आहे? fallopian tube. 149 इन विट्रो फर्टिलायझेशन इज टेक्निक. इन विट्रो आयव्हीएफ मध्ये फॅलोपियन ट्यूब मध्ये आपण काय ट्रान्सफर करतोय? एकतर वेगळे 8 सेलचं स्ट्रक्चर नाही तर काय असणार 32 सेलचं स्ट्रक्चर नाही ना पण फॅलोपियन ट्यूब मध्ये तर 8 सेलचं स्ट्रक्चर लागतोय बरोबर आहे. काय एम्ब्रिओ अप टू काय असणार 8 सेल्स एम्ब्रिओ और अर्ली एम्ब्रिओ झायगोट और काय असणार अर्ली एम्ब्रिओ हे असं वर्ड एनसाठी युज केलेलं आहे. राईट ना? झायगोट और अर्ली एम्ब्रिओ युज केलेलं आहे म्हणून त्याला मोस्ट प्रायोर आन्सर केलेलं आहे. हा 139 काय दिलं 139 ओके. इन मोस्ट इन इंडिया द मोस्ट इनफर्टिलिटी केसेस आर बिकॉज ऑफ द काय असणार आहे? हा का बरं? इनफर्टिलिटी मुळे मेल आणि फिमेल दोघं पण बेसिकली कॉज होऊ शकतात असं नाही की मेलच फक्त पाहिजे. बट इंडियामध्ये काय सांगितलं इन इंडिया मोस्ट ऑफ द इनफर्टिलिटी केसेस आर बिकॉज ऑफ काय असणार आहे मेल. कुठे दिले बाळाने? कुठल्या रेफरन्सेस मध्ये दिलेलं आहे? क्वेश्चनचा आन्सर तिथं के केलेला आहे बट इथे काय असेल बी बी बनायला पाहिजे. हा प्राप्ते का ग बाया? नाही मेल बरोबर तुझा बेसिकली काय मेन काय दुश्मनी काय मला ते सांग. हा हा ए कर कर करेक्शन कर माझे मार्क्स वाटतात करेक्शन कर नाही का? ठीक आहे चलो बाय बाय. ठेवा त्याला बाजूला. घ्या पेन घ्या. घ्या लवकर चॅप्टर नवीन चालू करायचंय. हा घ्या जास्त वेळ नाही शिकवणार आहे तसे माझी सेवा आहे मला लवकर निघायचंय. 25 मिनिट्स जिंदाबाद. घ्या पेन घ्या अरे पेन द्या की कारट्यानो. पेन पहिला दे. नाही देणार आहे साईन पेन पहिला दे. घे इकडे अनुष्का. हा काय दिले? काय दिलंय तिथं? हा. अरे खुळ्यांनो स्टेटमेंट काय? इन इंडिया ऑफ्टन द फिमेल इज ब्लेम्ड फॉर द कपल. अरे याचं काय तुकडं केलं का काय आतापासूनच? भाई साब हे काय आहे? बाकीच्यांसाठी स्कॅम आहे राव हा तर खरंच. ठीक आहे काय दिलंय त्याच्यामध्ये? कपल बिंग काय असणार आहे चाइल्डलेस. बट काय दिलंय मोर ऑफ्टेन दॅन काय असणार नॉट द प्रॉब्लेम लाईज इन द काय असणार आहे काय द प्रॉब्लेम लाईज इन द काय असणार आहे मेल पण इथं मेनली मेन्शन करून दिलाय फक्त एकच नाही. राईट ना मोर ऑफ्टेन दॅन नॉट राईट ना. इथं असं स्टेटमेंट सांगतंय की बाबा बेसिकली जी इनफर्टिलिटी असणार आहे तिथं फिमेलच मेनली रिस्पॉन्सिबल नाही तिला आपण फक्त blame करू शकत नाही. मेल पण रिस्पॉन्सिबल असू शकतो. त्याचं मिनिंग असं बनतं बाळून तसं नाही ते. या झालं का खातयस? खातय अरे काय? मार खाल बरं का खरं सांगायला लागलोय परत जर खाताना दिसला तर. आणि काय चगडायला लागलंय च्युंगम? मग नेक्स्ट टाइम दिसला का नाही तुम्ही मज्जाच बघा. बास आता लय झालं. चलो आगे बढ़ते. नाही देणार आहे. लक्ष द्या आता एक पॉइंट समजून घ्या. नाव वी विल स्टार्ट अ न्यू चॅप्टर. सगळ्यांनी फोकस करा एनसीटी ओपन करा एनसीटी मध्ये ह्युमन हेल्थ अँड डिसीज नावाचं चॅप्टर ओपन करा चला. केलं ओपन? बोलायला नाही सांगितलं ग. चॅप्टर ओपन करा असेल चॅप्टर ओपन करा. भेटला? ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. ओके 7 नंबर चॅप्टर. बघा काय सांगतात.
चॅप्टरचं नाव काय असणार आहे? ह्युमन हेल्थ अँड डिसीज, राईट ना. सो ओव्हरऑल एक्झाम पर्स्पेक्टिव्ह जर सांगायचे म्हटलं तर याच्यामध्ये नीटचे एक्झामचे जे क्वेश्चन असणार आहेत ते ऑलमोस्ट किती असणार आहे? 2 to 3 क्वेश्चन तुम्हाला कॉमनली बघायला भेटणार आहेत. मोठा चॅप्टर आहे, बट चॅप्टर आपल्या लॅबशी खूप रिलेटेड आहे. सो यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार आहे दिस चॅप्टर. व्यवस्थित डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. बरं, रिसेंटली आपण एक चॅप्टर स्टडी केला, कोणता? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. म्हणजे आपण जे काही डिसीजेस डिस्कस केले रिलेटेड टू व्हॉट, कोणाबद्दल असणार आहे सगळे? कोणाबद्दल बघितले आपण? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल आपण डिस्कस करतो, राईट ना. आता जे काही डिसीज असणार आहेत ते फक्त रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल नसणार आहेत, तर ओव्हरऑल बॉडी मध्ये जे काही डिफरंट डिफरंट टाइपचे डिसीज असणार आहेत त्या सगळ्यांबद्दल आपण डिस्कस करणार आहे, राईट ना. ही कंडिशन येतात मेनली मेन्शन करून दिलेले आहे. सो चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे, लॉंग लास्टिंग चालणार आहे, त्यामुळे याच्यासाठी जे काही कंटेंट असणार आहे चॅप्टरचे मी जे काही तुम्हाला कोणाबद्दल इथं जे काही तुम्हाला देणार आहे ते व्यवस्थित काय करा की प्रिपरेशन करून घ्या. बाकी वेळ तुम्हाला काय जास्त करायची गरज नाही. याची पीपीटी तुम्हाला मी बेसिकली शेअर करेन, ती तुम्ही त्याच्यामध्ये परत बघा. ओके, बोल बोल आता. का बरेची फ्रिक्वेन्सी तर कमीची ठीक आहे. बघा काय मेनली मेन्शन करून घेतो आता. बघा, दिस इज, राईट ना, हा वर्ड जो आहे दिस इज म्हणजे काय असणार की कुठे ना कुठेतरी बॉडीची जी स्पेसिफिकली स्टेट असणार आहे डिस्टर्ब झालेली असणार आहे, राईट ना. ह्युमन हेल्थ मध्ये दिस इज हा जो वर्ड दिलाय बॉडीची काय असणार आहे की स्टेबिलिटी कुठे ना कुठेतरी चेंज झालेली आहे. बट हे तुम्हाला इन जनरल मध्ये माहितच आहे. बट इथे एक वर्ड आला काय असणार आहे? हेल्थ. तर हेल्थ काय असणार आहे ना, त्याला डिफाईन करण्यासाठी एनसीटीचे दोन व्ह्यू तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलेले आहेत, राईट ना. सो त्याच्यामध्ये पहिला जो व्ह्यू असणार आहे तो कोणता असणार आहे? येस, एक ओल्ड व्ह्यू तुम्हाला दिलेला आहे. कोणता व्ह्यू असणार आहे? ओल्ड व्ह्यू आपण इथं बेसिकली डिस्कस करू. ओल्ड व्ह्यू. ओके. आणि सेकंड कोणता असणार आहे? मॉडर्न व्ह्यू. ओके, बघा काय दिलं जातं. ओल्ड व्ह्यू मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर यांच्यासाठी ना दोन नावं दिलीत बघा. सुरुवातीला दिले काय माहिती का? हिपोक्रेट्स, एका सायंटिस्टचं नाव दिलं बघा. सोबतीनं पेन पेन्सिल काहीतरी घ्या आणि एनसीआरटी मध्ये बेसिकली तुम्हाला काय करायचं की मेनली मेन्शन करून घ्यायचं आहे. हिपोक्रेट नावाच्या सायंटिस्ट नाव दिलेले. काय नाव असणार आहे? हिपोक्रेट्स. एक म्हणजे खूप ग्रेट सायंटिस्ट एक बघायला भेटत होतो की ज्यांना बेसिकली फादर ऑफ झुलॉजी जर कोण असेल तर हिपोक्रेट आहे बाळांनो, राईट ना. हे तुम्हाला बेसिकली अमन सरांनी सांगितलं असणार आहे. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन किंवा हे जर का स्टडी करायला गेलो, राईट ना, खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये त्यांना बघायला भेटणार आहेत. ओल्ड विद्यार्थ्यासाठी कोण होता? एक हिपोक्रेट. हिपोक्रेट. अँड आपलं बेसिकली इंडियन आयुर्वेद वेदा सिस्टम. कोणाचं वाचते ते? गळा दाबा त्याचा. क्लिअर होत आहे? काय काय असणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे हिपोक्रेट आणि दोन गोष्ट असणार आयुर्वेदा सिस्टम, इंडियन आयुर्वेदा सिस्टम. यांचं काय म्हणणं होतं बघा. हेल्थला डिफाईन करण्यासाठी काय करायचं की आपल्या बॉडीमध्ये जर काही गुड ह्युमर ह्युमर जो असणार आहे मेंटेन जर असेल तर आपण हेल्दी आहे. आता तुमच्या माइंडमध्ये एक क्वेश्चन येताना बघायला भेटणार सर ह्युमर काय असणार आहे? काय मेनली मेन्शन करून दिले की तुमचा स्पेसिफिकली जर का बॉडीमध्ये काय असायला पाहिजे चांगला गुड ह्युमर असायला पाहिजे. आता ह्युमरचं जे मिनिंग बनतं ना त्याचं मिनिंग बनतं मला बॉडी फ्लुइड. काय पाहिजे? बॉडी फ्लुइड. ओके. आता बॉडी फ्लुइड जे असणार आहे ते ह्युमन बॉडीमध्ये कोणकोणते असणार आहे ते आपण डिस्कस करून घेतोय. काय असणार आहे बघा याच्यामध्ये? गुड ह्युमर मध्ये ह्युमन बॉडीमध्ये कोणकोणते असणार आहेत बघा. ह्युमन बॉडीमध्ये तुम्हाला चार टाईपचे काय असणार की स्पेसिफिक हे फ्लुइड बघायला भेटणार आहेत किंवा ह्युमर बघायला भेटणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट म्हणजे काय असणार आहे? ब्लड बघायला भेटणार आहे. रेसॉर्नो बॉडीमध्ये फ्लुइड आहे की नाही? हे ब्लड बघायला भेटणार आहे. फर्दर काय असणार आहे? एक तुम्हाला लिम्फ, तर हे बेसिकली त्याच्या अंडरच येताना बघायला भेटणार, राईट ना. इव्हन काय असणार आहे? एक बल्गम बॉडीमध्ये बघा. बेसिकली तुम्हाला एक सांगू देतो, एखादा म्हातारा जर का मरायला लागत असेल का नाही, राईट ना, खूप ओल्ड एज मध्ये पोहोचलेले आहेत, आजारी बेसिकली पटेल, खूप सारे डिसीजेस वगैरे झाले असणार आहेत, त्याच्या बॉडीमध्ये बोलताना बोलताना बेसिकली त्याला नीट समजत नाही बघा, राईट ना. श्वास घेताना बेसिकली त्रास होताना बघायला भेटणार, राईट ना. पूर्ण बॉडी अशी बेसिकली एकदम फ्लुइड न भरताना बघायला भेटणार आहे, राईट ना. ते काय असणार आहे? बल्गम मेनली मेन्शन करतोय त्याला. स्पेलिंग मध्ये जे असेल तर असं येतं ना बघा, बल्गम असं मेनली मेन्शन केलं जातं, राईट ना. एक बेसिकली फ्लुइड आपल्या बॉडीमध्ये मेनली मेन्शन करून दिलं. और इव्हन काय असणार आहे यामध्ये स्पेसिफिकली एक पॉईंट जर सांगायचं म्हटलं तर येस, ब्लॅक पाईल नावाची एक बेसिकली गोष्ट येताना बघायला भेटणार. ब्लॅक पाईल म्हणजे पित्त. आणि दुसरं काय असणार आहे? येल्लो पाईल. येल्लो पाईल. आता इंडियन आयुर्वेदा और बेसिकली हिपोक्रेट्स यांचं म्हणणं काय होतं?
बॉडीमध्ये जर का गुड ह्युमर जर का मेंटेन जर राहिला तर बॉडी एकदम स्टेबल मस्तपैकी राहताना बघायला भेटणार. बॉडीला कोणत्या टाईपचा बेसिकली डिसीज वगैरे होताना बघायला भेटणार नाही. म्हणजे बॉडीमधले 4 फ्लुइड जर मेंटेन राहिले तर कसल्या प्रकारचा काही इश्यू होणार नाहीये. बट त्यांचं म्हणणं काय होतं की जर का बॉडीमध्ये या ब्लॅक बाईलची जर का लेवल जर वाढली, आता ब्लॅक बाईल म्हणजे काय असतंय बघा, इन जनरल मध्ये सांगायचं म्हटलं तर आयुर्वेदानुसार आपल्या बॉडीच्या 3 टाईपच्या प्रकृती असतात. माहितात कोणाला? बरोबर आहे. वात, कफ आणि पित्त. अरे माहितीये का नाही? समजतं ना? आता बॉडीमध्ये ब्लॅक बाईल म्हणजे आपल्या जर का बॉडीमध्ये काय वाढायला लागलं, पित्त जर वाढत गेलं तर बॉडी त्या पर्टिक्युलर पर्सनची काय असणार आहे? येस, पर्सनॅलिटी कशी बनते म्हणजे हॉट पर्सनॅलिटी येताना बघायला भेटणार आहे. गरम पर्सनॅलिटी मला म्हणायचं आहे. हॉट पर्सनॅलिटी असते ना, राईट ना? तुम्ही सगळेच मला माहिती आहे हॉट पर्सनॅलिटीचे आहात. गरम पित्त बेसिकली, आता पित्त बेसिकली जर डिस्कस करायचं म्हटलं तर बघा, पर्सनची बॉडी बेसिकली कसं एकदम रागीट असते. जरा जर कोण काय बोलले गेलं लगेच लगे आला राग, राईट ना? और इव्हन काय असणार आहे त्यांच्यामध्ये इन जनरल मध्ये जर इन्फॉर्मेशन कव्हर करायची म्हटली तर पित्त जर वाढायला लागलं तर कसं इंडायजेशन होताना बघायला भेटणार आहे. बॉडीवरती रॅशेस येताना बघायला भेटणार आहे. तुम्ही पाहिले कधी असं पित्ताचा पर्सन, राईट ना? ओमिटिंग जर करायला गेलं तर एकदम कडवट तिखट आणि बेसिल काय असणार आहे, एकदम खतरनाक लेवलचं ओमिटिंग होताना बघायला भेटणार आहे, राईट ना? और इव्हन काय असणार आहे, जी जीआय ट्रॅक असणार ते जळजळ होताना बघायला भेटणार, राईट ना? खूपच जळजळ होत आहे. तर अशा टाईपचे जे बेसिकली पर्सन असणार ते कसे असतात, एकदम येस पित्त प्रकृतीचे असतात. आता प्रकृती आपल्या 3 टाईपचे असतात, त्याच्यामध्ये पहिले आपण कोणती भेटली? पित्त प्रकृती. आता मला सांगा, जर का ब्लॅक पाईल बॉडीमध्ये जर वाढत गेला तर हिपोक्रेट्स आणि बेसिकली काय म्हणले मेन्शन करतात इंडियन आयुर्वेदाचं म्हणणं होतं की त्या पर्सनला डेफिनेटली काय असणार आहे, फिवर येताना बघायला भेटणार. काय येणार आहे? फिवर. म्हणजे बॉडी कशी झाली? हॉट झाली. अरे गरम झाली ना. कळतं का मी काय म्हणतोय ते? बॉडी कशी झाली? कशी? इकडे गरम इकडे हॉट, ट्रान्सलेशन चाललंय का रे तुमचं? एक काहीतरी वर्ड यूज करा, हॉट और गरम. यांसाठी काय यूज वरती करते? हॉट पर्सनॅलिटी. बास. कळले ना तुमची कशी आहे? गरम पर्सनॅलिटी आहे, बघितलं का? ठीक आहे ना? तरी कंडिशन समजून घ्या, पर्सनच्या बॉडीमध्ये काय असणार आहे? फिवर येताना बघायला भेटणार आहे. तर ही कंडिशन येते मेन लिमिशन. बट हा एक रिफ्लेक्टिव्ह फक्त थॉट आहे असं म्हणणं कोणाचं होतं? म्हणणं होतं की एक सायंटिस्ट आहे, सायंटिस्टचं नाव काय होतं? विल्यम हार्वे. दिलं सायंटिस्टचं नाव आहे का? राईट ना? त्यांना काय म्हणायचं होतं? हे गुड ह्युमर व्ह्युमर काय नसतं. हा एक जस्ट काय आहे की पर्टिक्युलर एक टाइपचा रिफ्लेक्टिव्ह काय असणार की थॉट आहे. रिफ्लेक्टिव्ह काय असणार आहे? एक बेसिकली थॉट येताना बघायला भेटणार. असं मेनली मेन्शन करायचंय. का बरं? कारण की यांचं असं म्हणणं आहे की हे जे बेसिकली बॉडीमध्ये तुम्ही काय म्हणताय की ब्लॅक बाईल वाढलंय, मग बेसिकली काय असणार आहे, फिवर वगैरे वाढताना बघायला भेटणार आहे. बट आपल्या बॉडीमध्ये जे काही फ्लुइड आहेत ते फ्लुइड कधीही बॉडीमध्ये असेच फिरत नाहीत. इच अँड एव्हरी फ्लुइड कशामधून रन करते? एक वेसल्स मधून, एक ट्यूब मधून. मला काय म्हणायचं सांगा, ब्लड साठी ब्लड ब्लड वेसल आहेत की नाही? बलगम मध्ये मेनली मेन्शन करायचं म्हणतं तर समजा आपण बलगम जो म्हणतोय ना तुम्हाला बेसिकली स्पुटम जो मेनली मेन्शन करून घेतोय तो कुठे प्रेझेंट आहे? आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये. रेस्पिरेटरी सिस्टम ट्यूब न बनलेले ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल भरताना बघायला भेटणार आहे. ब्लॅक बाईल आणि येलो बाईल जर मेनली मेन्शन करायचं म्हणतं तर आपल्या लिव्हर मध्ये डक्ट आहे. बिकॉज लिव्हर इट्स अन एक्झोक्राइन ग्लँड विच सिक्रेट देअर सिक्रेशन इन टू द डक्ट. मग माझा सिंपल साधा क्वेश्चन, सगळ्या चारही बेसिकली जे तुमचे फ्लुइड असणार ते बॉडीमध्ये कधीतरी मिक्स होतील का? अरे संबंध येतो का? मिक्स होण्याचा काय संबंध येतो का? नाही. बट हिच कंडिशन मध्ये काय असणार, इंडियन आयुर्वेद आणि हिपोक्रेटिस संबंध हे मिक्स होतंय. त्यामुळे गुड ह्युमरचं बॅड ह्युमर बनतंय आणि ते बॅड ह्युमर झाल्यामुळे काय बॉडीमध्ये वाढतोय? फिवर. म्हणजे त्या व्यक्तीला काय आला? ताप. ताप आला म्हणजे तो पर्सन हेल्दी और अनहेल्दी? अनहेल्दी असं त्यांना मेनली मेन्शन करायचंय. पण इथे सिच्युएशन असं म्हणायचंय विल्यम हार्वेला की हा एक जस्ट रिफ्लेक्टिव्ह काय काही थॉट आहे, राईट ना? रिफ्लेक्टिव्ह काय असणार आहे? एक थॉट असणार आहे. तर त्यांनी काय केलं माहितीये का की एखाद्या बेसिकली पर्सन जो बेसिकली त्याच्यामध्ये काही डिसीज झाला ना, त्या डिसीज झालेल्या पर्सनला त्यांनी सरळ सरळ थर्मामीटर घातला, त्याच्या बॉडीला लावला, बॉडीमध्ये टेम्परेचर वाढलेलंच नाही. फॉर एक्झाम्पल देतो बघा, मलेरियाचा एक पेशंट आहे, राईट ना? मलेरिया जर झाला असेल तर मला सांगा, किंवा टायफॉइड आहे, तर या 2 केसेसमध्ये त्या पर्सनला ताप येतो की नाही येतो? येताना बघायला भेटणार आहे ना? ताप जनरली येताना बघायला भेटणार आहे. चला, मी काय म्हणतो, एक रुमेटेड आर्थरायटिसचा, आर्थरायटिस आठवतोय काय? मस्क्युलर डिस्ट्रॉफी झालाय, सिकल सेल अॅनिमिया झालाय. सांगा, या पर्सनला बेसिकली फिवर असणार आहे का नसणार? आहे का फिवर? नाहीये, राईट ना? इकडं नाही, ऑस्टिओपोरोसिस झालेला आहे, फिवर आहे का? नाहीये. मग मला सांगा, इकडं पण डिसीज्ड पर्सन आहे, अरे हा पण डिसीज पर्सन आहे, म्हणजे कंपल्सरी आहे का? कंपल्सरी आहे का इथं? नाही ना, की फिवर येणं. तर ही कंडिशन कंपल्सरी नाहीये. तर त्या केसमध्ये काय केलं, हा जस्ट एक रिफ्लेक्टिव्ह थॉट असा कोणी सांगितलं आपल्याला? येस,
विल्यम हार्वे नावाच्या सायंटिस्टने देऊन टाकला. कोणी दिलाय हा? विल्यम हार्वे नावाच्या सायंटिस्टने दिले. आणि यांनी बेसिकली काय केलं माहितीये का? एक आयडेंटिफिकेशन केलं होतं कोणत्या सिस्टमचं? सर्क्युलेटरी सिस्टमचं. सर्क्युलेटरी सिस्टमच्या बेसिसवरती त्यांनी हे एक्सप्लेन करून दिलं काय? हा एक जस्ट गुड ह्युमर म्हणजे कोण असणार आहे? रिफ्लेक्टिव्ह थॉट येताना बघायला भेटणार आहे. काय आयडेंटिफाय केलं होतं? येस, वॅस्क्युलर सिस्टम. वॅस्क्युलर सिस्टम यांनी काय केलं की इथं मेनली मेन्शन करून दिलेली होती. हा इन जनरल मध्ये काय केलं की बाळांनो एनसाठी ना कंटेंट तुम्हाला इथे आयडेंटिफाय करून दिलेला आहे. सगळ्या याच्याबद्दल कोणाला काय डाऊट आहे का? एक व्ह्यू, राईट ना, ओल्ड व्ह्यू आपल्या हेल्थ बद्दलचा काय एनसाठी सांगते? क्लिअर होतोय? हाय कंटेंट मेनली मेन्शन आपण इथं करून घेऊ शकतो. बट सायमल्टेनियसली जर डिस्कस करायचं म्हटलं तर आपल्या बॉडीमध्ये काय असणार आहे? मॉडर्न व्ह्यू पण बघणं गरजेचं आहे. सो मॉडर्न व्ह्यू काय सांगतो बाळांनो की स्पेसिफिकली एखाद्या पर्सन हेल्थीला बेसिकली कसं डिफाईन केलं जाणार? तर मॉडर्न व्ह्यूला डिफाईन करण्यासाठी त्यांच्यासाठी आपले एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन, राईट ना, कोणते असणार आहे सगळ्या याच्यामध्ये? येस, पहिले डिस्कस करतो. WHO कोण असणार आहे? ऑर्गनायझेशन. इन 1948 मध्ये त्यांनी काय सांगितलं? ते असं सांगतात की पर्टिक्युलरली हेल्दी पर्सन असा पर्सन नाही की ज्याच्यामध्ये जस्ट अब्सेन्स ऑफ डिसीज आहे और फिजिकली फिटनेस आहे. नाही, तो बेसिकली तीन पर्स्पेक्टिव्ह वेल बिंग असायला पाहिजे. पहिली फिजिकल, दुसरी मेंटल, तिसरी सोशल. तिसरी कोणती असणार आहे? सोशल. ही एनसीटीची स्टेटमेंट जे तुम्हाला एनसीटी दिले ते तुम्हाला कंपल्सरी माहित असणं गरजेचं आहे. क्लॅरिटी येते का? समजतं याच्यामध्ये काय म्हणतात? येस, त्यांचं असं म्हणणं होतं. येस ना, WHO काय म्हणतं बाळांनो? येस ना, absence ऑफ डिसीज, करेक्ट ना, हेल्थ इज डिफाईन्ड नॉट ओनली तर काय असणार आहे? नॉट ओनली द absence ऑफ काय असणार आहे? हेल्थ कसं डिफाईन करणार आहे? नॉट ओनली absence ऑफ डिसीज और फिजिकल फिटनेस. फिजिकल फिटनेस. बट बट काय असणार आहे? बट बाय दी, कसं असायला पाहिजे? बाय दी, पहिला पॉईंट सांगा काय बनणार आहे माझा? फिजिकल, फिजिकल और मेंटल और सोशल, राईट ना, सोशल. कसा पाहिजे? हेल्दी असा पाहिजे. फिजिकली कसा पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. मेंटली कसा पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. सोशली कशा पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. या तीन पर्स्पेक्टिव्हने ज्यावेळी एखादा पर्सन असणार आहे तर त्याच पर्सनला आपण मेन लिमिशन काय करणार सांगा? कसा पर्सन असणार आहे तो? हेल्दी पर्सन आपण याला मेन लिमिशन करू शकतो. वेल बिंग, राईट ना, वेल बिंग. वेल बिंग असेल तरच तो पर्सन कसा असणार आहे? हेल्दी पर्सन असं मेनली मेन्शन करून घेऊ शकतो. हेल्दी पर्सन. क्लिअर होते थोडा तुम्हाला? क्लॅरिटी येते? हेल्दी पर्सन आपण कधी म्हणणार आहे? जेव्हा तो पर्सन कसा असणार आहे? फिजिकली, मेंटली आणि सोशली कसा पाहिजे माझा? हेल्दी असणं गरजेचं आहे. सर पर्स्पेक्टिव्ह काय करायचं? थोडंसं बेसिकली तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं की एनसीईआरटी याच्यामध्ये गुड व्ह्यू आणि मॉडर्न व्ह्यू काय सांगते तो इथं तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलेला आहे. एनसीईआरटीचा हा पहिला बेसिकली इंट्रोडक्टरी पॉईंट काय दिलेला आहे? अंडरस्टँड झाला? येस, एनी डाऊट? क्लिअर होतंय? बघा आता एनसीईआरटी काय म्हणते. एनसीईआरटी बेसिकली जे रीड करून घेतोय फटाफट फटाफट तुम्हाला त्याच्यामध्ये टॉपिक सगळा कव्हर होताना बघायला भेटणार आहे. बघा काय दिलंय? अनहेल्दी फॉर द काय असणार लॉंग टाइम वॉज कन्सिडर्ड ऍज अ स्टेट ऑफ बॉडी अँड माइंड वेअर द काय असणार देअर वॉज अ बॅलन्स ऑफ सर्टन ह्युमर्स. बॉडीमध्ये काय झालं पाहिजे? माइंड आणि थॉटचा बॅलन्स झाला पाहिजे. जर बॅलन्स या गोष्टीचा जर झाला तर डेफिनेटली बॉडीमध्ये काय मेंटेन राहणार आहे? ह्युमर मेंटेन राहणार आहेत. तुम्ही बघत असाल एखादा पर्सन लाईक खोळ्यासारखं ओव्हर थिंकिंग करत असते बघा. असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर असं होईल, असं केलं तर असं तसं 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 करत दुनिया संपते, राईट ना. दुनिया तो 26 में खत्म होने वाले है, राईट ना. लेकिन असा विचार करून करून काय जण 25 मध्ये सुद्धा गटकले, राईट ना. 26 त्यांनी बघितलं पण नाही. सो अशा केसेस मध्ये मला काय म्हणायचं की ज्या पर्सनचे पर मला सांगा निगेटिव्ह थिंकिंग तुमच्या बॉडीमध्ये ज्यावेळी येते त्या तुमचं डायजेशन प्रॉपर होतं का रे? नाही होते. खाण्याचं मन करतं का? नाही होते. बिकॉज ऑफ वॉट? थॉट ओव्हर प्रोसेस. म्हणजे कुठे ना कुठेतरी यांच्यासाठी अर्लियर स्टेज मध्ये जो थॉट दिला तो एक्झॅक्टली काय असणार आहे? अप्लाय होताना बघायला भेटणार आहे. काय सांगते? आपलं माइंड, आपले थॉट जर का इक्वल जर नसेल तर डेफिनेटली त्याचा काय असणार आहे? इम्पॅक्ट होताना बघायला भेटणार आहे. नाव नेक्स्ट कंडिशन इथे काय दिले बघा. येस, दिस इज वॉट काय असणार अर्लियर ग्रीक, राईट ना. ग्रीक्स बेसिकली त्याचा हिपोक्रेट्स हा माणूस कुठला आहे?
ग्रीक करेक्ट ना. ग्रीक बेसिकली इथं दिलेलं सायंटिस्ट. तुम्ही त्या हिपोक्रेट्सच्या ठिकाणी जर लिहिलं असेल तर ग्रीक सायंटिस्ट राईट ना, नाव काय असणार आहे? हिपोक्रेट्स लिहून टाका. फर्दर काय दिलं त्याच्यामध्ये, इंडियन आयुर्वेद काय असणार आहे सिस्टम मेनली मेन्शन करून दिलं. त्यांनी त्याच्यावरती असर्टेड म्हणजे काय फोकस केलं. त्यांनी पण म्हटलं यस दिस इज द राईट राईट ना. सो त्याच्यामध्ये काय सांगितलं, थॉट दॅट काय असणार आहे, पर्सन विथ ब्लॅक बाईल बिलोंग टू द काय असणार हॉट पर्सनॅलिटी. कोणती कंडिशन मध्ये? ब्लॅक बाईल मध्ये. ब्लॅक बाईल जर का त्याचं बेसिकली वाढलंय म्हणजे त्याच्यामध्ये काय आलंय? फिवर आलाय. इन शॉर्ट यासाठी त्याला काय म्हणते? हॉट पर्सनॅलिटी. तापट स्वभावाचा बेसिकली काय असणार आहे त्यांना बघायला भेटणार आहे. सो एक कंडिशन तिथे इन्क्लूड करून दिले. फर्दर काय सांगतात बघा, येस फिवर. दिस आयडिया वॉज अराइव्ड बाय द असणार प्युअर कसा थॉट होता? रिफ्लेक्टिव्ह. म्हणजे त्या पर्सनचा ब्लॅक बाईल वाढलेला आहे, त्या पर्सन मध्ये ताप आलेला आहे, हा पर्सन कसं झाला? अनहेल्दी झाला. म्हणजे मी त्याला टच केलं आणि मला त्याच्यामध्ये रिफ्लेक्टिव्ह बेसिकली थॉट भेटला काय? याचा ब्लॅक बाईल खराब झाला असतो. पण असं काही कन्फर्म नव्हतं. लगेच दुसऱ्या सायंटिस्ट त्यांना बघायला भेटणार आहे. दिस डिस्कवरी इज ब्लड सर्क्युलेशन. काय असणार आहे? द डिस्कवरी ऑफ ब्लड सर्क्युलेशन राईट ना. वॅस्क्युलर सिस्टम और काय असणार? ब्लड सर्क्युलेशन इथे मेनली पेशंट काय असणार आहे? ब्लड सर्क्युलेशन. कोणी सांगितलं सकाळी? विल्यम हार्वे या सायंटिस्टने बेसिकली काय केलं की तुम्हाला इन्क्लूड करून दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं काय? ते क्लिअरली मेन्शन करून देतं बघा, विथ ब्लॅक बॅल युझिंग द असणार थर्मोमीटर. म्हणजे ज्या पर्सनचा ब्लॅक बॅल वाढलेला आहे त्याला पकडला, त्याला काय लावला? अरे काय लावला? करंट. त्याला जगायचंय. काय लावला पाहिजे? थर्मामीटर. थर्मामीटर जसा लावून टाकला तसा इमिजिएटली त्याला काय ताप तुम्हाला भेटला का रे? नाही भेटला. करेक्ट ना. त्यांनी सरळ सरळ सांगितलं ब्लॅक बेल युझिंग थर्मामीटर अँड डिस्प्रूव्ह द असणार गुड ह्युमर हायपोथेसिस. म्हणजे जे काय बेसिकली आहे ना असं म्हणायचं की असं काहीतरी होत असणार आहे हायपोथेसिस म्हणतो. तर त्यांनी सरळ सरळ याच्यामध्ये काय केलं? डिस्प्रूव्ह करून दिलेलं आहे. डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं त्याच्यामध्ये राईट ना. लेटर काय असणार आहे? बायोलॉजी स्टेट आहे तर माइंड इन्फ्लुएन्स. आपल्या बॉडी मधलं माइंड सगळ्यात खतरनाक बेसिकली असणार की जे आपले ड्युरल मग एंडोकार्नल आणि काय असणार इम्युन सिस्टमचे सगळे प्रोसेस चेंज करू शकतो. तुम्ही स्वतःला जर डिसाईड कर केलं मी वीक आहे, मी वीक आहे, मला असं होते, मला तसं होते, मला हे होते, मला ते होते, माझं असं दुखतंय, मला आता लिटरली जर सांगायचं म्हणजे एक पॉईंट पण इथे क्लिअर करून देतो. मला काय म्हणायचं आहे की ओव्हरऑल मला काय म्हणायचं आहे की पर्टिक्युलरली जर का अशी काय केस जर क्रिएट झाली तर प्रॉब्लेम आहे ना. आपण काय करतो माहितीये का की मला असं होतंय, मला तसं होतंय, ए बया इकडे बघ की. मी इकडे आहे की. बघते का नाही? खाली काय पडलं नाही. मला इथे काय मेनली मेन्शन करायचंय, एखादा पर्सन जर का अशा प्रकारे निगेटिव्ह थॉट जर करत असेल राईट ना, तर त्याच्यामुळे काय असणार आहे? त्याचं नर्वस सिस्टम, त्याचं एंडोक्राईन सिस्टम आणि इम्युन सिस्टम सगळं कॉलेप्स होताना बघायला भेटणार आहे राईट ना. आपण स्वतःला बेसिकली एवढं निगेटिव्हली जर का थिंकिंग करत असेल, आपले थॉट्स आपलं माइंड आपल्या कंट्रोलमध्ये जर नसेल तर डेफिनेटली इन्फेक्शन तर होताना बघायला भेटणार आहे. इम्युन सिस्टम माझे कोलॅप्स होतं, मला असं आवडत झाले, मला तसं आवडत, मला कसं तरीच होतंय. हे जे थॉट असतात ना माइंडमध्ये त्यांना आपण काय करायला पाहिजे? असं चांगल्या पद्धतीने जरा कंट्रोल करणं गरजेचं आहे. नाहीतर त्याचा अल्टिमेट इफेक्ट आपल्या बॉडीवरती होताना बघायला भेटणार आहे. आणि हे इफेक्ट काय असणार आहेत, कसे असणार आहेत ते आपण बेसिकली डिस्कस करू राईट. कारण की ते डिसीजच्या अंडर येताना बघायला भेटणार आहे. डिसीज म्हणजे कुठे ना कुठेतरी सिस्टम आपली काय असणार आहे? डिस्टर्ब होताना बघायला भेटणार आहे. सो त्याला कंडिशनला काय केलं माहिती आहे? नेक्स्ट पेज वरती 130 वरती तुम्हाला पहिल्यांदा बेसिकली इन्क्लूड करून दिलं बघा. हेल्थ इज व्हेरी काय असणार फ्रिक्वेंटली युज टू काय असणार आहे? बाय द एव्हरीबडी राईट ना. सगळ्यांसाठी हेल्दी एक कंडिशन गरजेची आहे. आणि काय सांगतात हाऊ डू वी डिफाईन हेल्थ इज नॉट सिम्पली बाय काय असणार अब्सन्स ऑफ डिसीज. क्लॅरिटी येते. मॉडर्न व्ह्यूच्या कन्सर्न मध्ये घ्यायचं म्हटलं तर WHO काय म्हणते? हेल्थ इज नॉट ओनली काय असणार अब्सन्स ऑफ डिसीज और काय असणार फिजिकल फिटनेस बट इट्स अँड स्टेट ऑफ फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग. तिला काय इन्सिडेंट असं काय राईट ना. तर ऍज इट इज स्टेटमेंट काय म्हणतो ते मी तुम्हाला रिप्रेझेंट केलं. क्लिअर होत आहे? इतकं सिम्पल आहे की रे बाळा. चॅप्टर खूप सिम्पल आहे एकदम. म्हणजे आरामात तुम्ही डिस्कस करू शकता. फक्त कसं आहे माहिती आहे का, तुम्ही त्याला त्या फ्लो मध्ये घेणं गरजेचं राईट ना. फर्दर कसं वेन पीपल आर हेल्दी. आता मला सांगा एखादा पर्सन जर का हेल्दी असेल राईट ना, त्या कन्सर्न मध्ये हेल्दी पर्सन जर का तुम्हाला भेटला तर त्याच्या लाईफ मध्ये पॉझिटिव्ह घडणार आहे का म्हणजे निगेटिव्ह थिंग्स घडणार आहेत? पॉझिटिव्ह घडी घडणार आहेत राईट ना. पहिला पॉईंट याच्यामध्ये काय सांगितलं बघा, इन्क्रीज द काय असणार आहे प्रोडक्टिव्हिटी. सगळा वाढणार का नाही? पण पहिल्यांदा म्हणजे त्याची मोर इफिशियंट होणार आहे. समजा अनहेल्दी पर्सन आहे, तो पळतोय आणि एक हेल्दी पर्सन पळतोय, सांगा इफिशियंटली वर्क कोण करणार आहे? हेल्दी पर्सन राईट ना. स्टडीमध्ये जर का तुम्ही बघितलं तुमच्या क्लासमध्ये समजा काहीच नाही सारखंच एखादं कारण जर आजारी पडत असेल आणि एखादा बेसिकली हेल्दी पूर्णपणे असणार आहे तर फोकस कोणच चांगला वाढणार राईट ना? हेल्दी पर्सनचा. पण त्याने बेसिकली स्वतःची जर का हेल्थ मेंटेन करून ठेवली तर फोकस पण तेवढा चांगला वाढणार आहे, पण मोर इफिशियंटली वर्क करणार आहे. देन जो हेल्दी असणार आहे
त्याचं वर्क जर चांगलं झालं, इफिशियंटली झालं, तर त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढणार का कमी होणार? वाढणार, ऑब्विसली वाढणार. आणि जर का अशी प्रोडक्टिव्हिटी जर वाढत वाढत गेली तर त्याची इकॉनॉमी, पैसा कमी का जास्त? जास्त होणार आहे. आणि मला सांगा, अशा हेल्दी पर्सनची लाईफस्टाईल जर का इतकी प्युअर असेल, तर त्याची लाईफ लॉंग जी लॉन्जिव्हिटी आपण मेनली डिस्कस करतो, लॉन्जिव्हिटी म्हणजे काय असणार आहे, की त्याची लाईफ स्पॅन वाढणार का कमी होणार? वाढणार, ऑब्विसली वाढणार आहे. दिज आर दी बेनिफिट ऑफ हेल्दी लाईफस्टाईल. जो की फिजिकली, सोशली आणि मेंटली कसं असणार आहे, स्ट्रॉंग राहताना बघायला भेटणार आहे, हेल्दी पर्सन बघायला भेटणार आहे. सो प्रॉपर्टी इथे काय केलं की बाळांनो मेनली मेन्शन करून दिलेत. आता ही हेल्दी स्टेट माइंडची मेंटेन करून ठेवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. काय वाटतं, तुम्ही हेल्दी कसं राहा? काय करायला पाहिजे सगळं? एक्सरसाइज, राईट ना? जो की आपण करत नाही. कोण म्हणतं करतो? हात वरती करा बघू, रेग्युलरली अभ्यास. एक्सरसाइज काय करतेस? काय नाही सर, 2 फ्लोअर चढती आणि 2 फ्लोअर खाली उतरती. 3 फ्लोअर का? ओ हो, राईट ना? रोज एक्सरसाइज चाललेला आहे, हा? 4 चढता ना? किती एक्सरसाइज चालू आहे तुमचा, राईट ना? मला वाटतंय काय माहितीये का, वर्षभराच्या काल आपण स्टेप्स टाकून आलेलो आहे, राईट ना? आता काय जास्त चालायची गरज नाही, एक्सरसाइज वर्षभराचं झालेलं आहे. 20-25 हजार तरी स्टेप्स टाकले असतील काल, राईट ना? सो मला काय म्हणायचंय, एक्सरसाइज हा मेनली जो टॉपिक दिलेला आहे, हा एक्सरसाइज काय आजपासून नाही करत, राईट ना? पूर्वीच्या काळापासून 60-70 बेसिकली तुम्ही 100 वर्ष घ्या, 200-300-400 जरी वर्ष घेतलं, तर त्या काळापासून लोक कसे हेल्दी बेसिकली राहताना बघायला भेटतात. बिकॉज ऑफ व्हॉट? त्यांच्यामध्ये काय असणार आहे, एक्सरसाइज करायची, राईट ना? एक्सरसाइज रेग्युलरली एक्सरसाइज असायचा, सकाळी उठलं की पहिलं एक्सरसाइज करायचं. अदरवाईज तुम्ही फार्मर पण बघा, मस्त एकदम हेल्दी राहायचे. बिकॉज ऑफ व्हॉट? उठलं, जरा खाणं पिणं काय केलं तर ठीक, नाही तर डायरेक्ट बेसिकली कुठे जायचं, शेतात. आणि वावरात गेलं की मग बस दिवसभर नुसतं काम, दुपारपर्यंत काम धाम करायचं. त्यानेच हेल्दी एक लाईफस्टाईल बेसिकली राहताना बघायला मिळतो. काय एकदम फिजिकल वर्क चांगलं आहे ना, जास्त आहे, वॉकिंग जास्त होत आहे. आपलं खाल्लं पिलं की इथनं उठायचंय, या घरट्यातनं त्या घरट्यात, त्या घरट्यातनं या घरट्यात, राईट ना? वरती मेस वरती गेलं, खाल्लं पिल्लं की आलं परत क्लासरूम मध्ये बसलं, राईट ना? खाल्लं पिल्लं तर इकडे तिकडे चालावा नाही, चालायचं नसतंय सर. टॅब आहे ना, त्याच्यावरतीच आमचं चालणं असतं, राईट ना, रेग्युलरली. हा, अरे पण हा काय कॉरिडोर मोकळा पडलाय की तुम्हाला? जाऊ द्या मग, आता काय सांगू तुम्हाला. आत बसला, आतच फिरायचं जरा मग. आयुष्यात लय प्रॉब्लेम आहेत सर, काय सांगू तुम्हाला, राईट ना? भयानक प्रॉब्लेम आहेत. बर, पहिली गोष्ट म्हणजे आपण काय डिस्कस केली सांगा, एक्सरसाइज कंपल्सरी करायला पाहिजे. इंडियन आयुर्वेदा जर मेनली बेस्ट करायचं म्हटलं तर याच्यामध्ये एक नाव लय फेमस आहे आयुर्वेद योगासाठी. कोण? रामदेव बाबा, राईट ना? रामदेव बाबा खतरनाक बेसिकली, राईट ना? एज नाही म्हणजे ते 50-60च्या वयाचे आता झाले असतील, बट तरी पण कोणाला कमी पडणार नाही, राईट ना? धिंगाणाच घालतात बाबा, राईट ना? केस पहिले कसले काळी कुळकुळीत मस्त वेगळे आहेत. तिथे राहू 25-30चा झाला, 20चा झाला, 15-16ची कार्ट्यांची केस पिकायला लागली ती, गळायला लागले ती राहू, राईट ना? कंडिशन बघा काय सिच्युएशन चाललेली. सो योगा पाहिजे. दुसरी गोष्ट सांगा काय पाहिजे? डाएट, बॅलन्स डाएट, जो कधी आम्हाला नाही, का बसा. अकॅडमी मध्ये दाल राईस सब्जी चपाती रेग्युलरली तुम्हाला राव खाऊ घातलं जाते. काय प्रॉब्लेम आहे? बॅलन्स डाएट आहे सगळा. आ? आ? हा ना? बट काय, नो कमेंट्स. पुढे नेक्स्ट. नेक्स्ट काय वाटतंय? मेंटल हेल्थ ना, राईट ना? मेंटली जर का डिस्टर्ब जर एखादा पर्सन जर असेल तर काय करणार सांगा? हेल्दी पर्सन राहत नाही. बघा, कधी कधी कसं होतं माहितीये का, गार्डन मध्ये कधी गेलाय का? एकटे एकटे, का जोडीन तर काय, अरे मित्र मित्र, मैत्रीण मैत्रीण, जोडीने पण जाऊ शकता ना. मनातच पाप आहे तर, राईट ना? मी काय म्हणतोय, की असे जर का तुम्ही कधी गेला असेल, तर एका बाकावरती बघा, एखादा म्हातारा म्हातारी नाही, एखादा तरुण माणूस, नाही नाही, तरुण असं नाही, यंग असते, गपचूप बसले असते, सगळ्यांना ऑब्झर्व करत आहे बघा, गपचूप सगळं बघत असतं इकडे तिकडे काय चाललंय. फिजिकली एकदम स्ट्रॉंग आहे. अगं थांब की बया. सोशल पण कोणाला शिवाय घालत नाही. चाललाय इकडे, ए तू इकडे, असं काय नाही, गपचूप बसलेलं असते, राईट ना? बट मेंटली इंटरनल लेवलला कितीतरी डिस्टर्ब झालेलं असते बघा, राईट ना? भयानक लेवलचे, एकदम भयानक लेवलचे. मग असा जो पर्सन असणार आहे, तो मेंटली जर डिस्टर्ब झाला असेल, कधी उठून दगड घालील सांगू शकत नाही. उठला गाठला दगड एक बेसिकली का मेंटली डिस्टर्ब झालोय मी, विषय संपला, राईट ना? आणि असे रूम मध्ये तुम्हाला खूप भेटत असणार आहेत. हा बघा, म्हणजे आहेत, पेशंट आहेत. पेशंट आहेत, भरपूर पेशंट आहेत, राईट ना? मग अशा पर्सनला पण हेल्दी पर्सन असं कन्सिडर करू शकत नाहीये. समजतंय?
त्या पर्स्पेक्टिव्ह सेकंड पॅराग्राफ तुम्हाला काय केलं की मेनली इथं इन्क्लूड करून टाकलेला आहे. राईट ना. अजून काय सांगितलं बघा की हे जर का कंडिशन असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, पर्सनल हायजीन मेंटेन करून ठेवायला पाहिजे, जे की आम्हाला माहितच नाही. नक्क बघायला चालू केली का नाही, आत्ता रे बेसिकली पोरी भेटतील माहितीये का, आत्ता पोरी का होतील माहितीये का. हा हा कोण कोण बाकी आहे मला सांगा बघू. हा का, कोण राहिले का अजून. हा खरं का. पर्सनल हाय हा, चोर भी बोलता है राइट ना, खुद से कभी नहीं बोलेगा की मैंने चोरी की है. राईट ना, कोणी आहे का खरं खरं सांग. परत जर का होला तर. बर, पर्सनल हायजीन मध्ये अजून मला काय म्हणायचं, प्रॉपर जरा हेअर सेट करणं. राईट ना. हा ना. ते कधीतरी मी आताच सांगायला लागलोय, केस सोडून येणारे कोण असत माहितीये ना. हा, आणि त्यांना कोण पकडतं माहितीये ना. हा, त्यामुळे केस जर का सोडून एखादी बसली क्लासमध्ये तर समजून घ्या. हा, व्हेरी गुड. असंच पाहिजे. कपड्यांचा एक सेन्स असतो. हा, तो प्रॉपर जरा बेसिकली ठेवायला पाहिजे. राईट ना. नाहीतर बेसिकली कसं आहे माहितीये का, आठवडाभर एकच ड्रेस चाललाय, एकच जीन्स चाललोय, एकच पॅन्ट चालल्या. ठीक आहे बाबा, समजू शकतो, 1-2 दिवस युज केलं परत वॉश करून टाकलं. आठवडाभर चाललंय, 15 दिवस चालल्यात, महिनाभर चालले, 6-6 महिने, जोपर्यंत त्या जीन्सला ढिगळ ढेगळ ढेगळच ना, ढिगळ ढेगळ ढेगळ म्हणतात त्याला. हा, होल जोपर्यंत पडत नाही का नाही, घासून घासून जोपर्यंत, तोपर्यंत तिला सोडायची नाही. मस्तपैकी एकदम, म्हणजे कसं आहे, घेताना बेसिकली ब्ल्यू होती, म्हणजे काढताना बेसिकली कशी माहिती का, व्हाईट और इव्हन कशा माहिती का, एकदम राखाडी झाली पाहिजे, एकदम काळी कुळकुळी झाली पाहिजे. राईट ना, कलर चेंज, ब्रँड न्यू. राईट ना, नवीन आलेले. तर अशा काही केसेसमध्ये जर का हायजिनिटी असते खतरनाक लेवलची आपण यूज जर करत असेल, व्हॉट इज द यूज. राईट ना. कधी कधी बेसिकली असंच केलेलं आहे. राईट ना. तोंडात बत घातलंय, बेसिकली चालू केलं. राईट ना. मॅन मेड काय, नेल कट्टर. राईट ना, इथं दात कट्टर आहे, चालू केलेलं आहे. हाय का कोणी असं. हा, कधी कधी बेसिकली कानाचं बोट असं टाकलेलं आहे, मस्तपैकी असं असं केलेलं आहे, मग असं केलेलं आहे, परत मध्ये ब्रेक झालाय आणि त्यानं जरा घे चकली, घे चिवडा, अरे ना टाकून दिलेलं आहे. अशी काय कार्टी असणार आहेत बघायला भेटणार आहे. कधी कधी लयच भारी वाटतंय. राईट ना. नाकात बोट घातलं, हा लय भारी एकदम. राईट ना, फ्लेवर जरा चेंज केला. शी काय करताय. लहानपणी मस्तपैकी ज्यावेळी खात बसला होता काय ना काहीतरी, नाकात असं बळबळ 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 येत होता. राईट ना. शेंबड्यांनो ग बसा, मला माहितीये. आई बाबांना विचारा, मस्त लय भारी आहे टेस्ट म्हणून आपला घेतला थोडासा करत खाल्लेला आहे तुम्ही. कुणाला सांगताय राव. यज्ञा, काय नाही. येऊ दे पॅरेंट्स त्यांना विचारतो ना मी, लय हायजिनिटी पोरांना तुमच्या मेंटेन केलं असं विचारतो. पोरांनो, पा थांब की बाबा, आताच नाही. त्या पाणीपुरीला आताच बदनाम नाही करणार आहे मी. येणार आहे एक फ्लो येणार तिथं, बदनाम पक्की बदनाम होणार आहे पाणीपुरी तुमची. ठीक आहे ना. सो अशी पर्सनल हायजिनिटी. राईट ना. एकच कपडा कंटिन्युअसली वापरले. राईट ना. कधी कधी बेसिकली आय डोंट नो पोरांच्यात असं होतं का नाही, पण पोरीच्यात बेसिकली थोडं ऑब्झर्व होऊन जातं बरं का. एकच टॉप हिनं पण घातलाय, तिनं पण घातलाय, तिच्यानंतर तिनं पण घातलेला आहे. आणि बरं, या फ्लोअरवरून त्या फ्लोअर पर्यंत टॉप फिरत असतोय. कधी कधी या हॉस्टेलवरून त्या हॉस्टेलला कधी कधी फिरत असतोय. हा, म्हणजे एवढा बेसिकली किती रिलेटेड आहे. करता माहितीये नाही का नाही. राईट ना. क्लासमध्ये असं बेसिकली आहे ना, खरंच कधी कधी असं वाटतं भाईसाब काय कपड्यांची कमी आहे का काय, आणि कपड्यांची कमी अशातला भाग नसतो. तो मला आवडला, एक दिवस घालाय दे, विषय संपला, एक दिवस घालून दे. राईट ना. हा, आहे ना. पण आहेत ना, करतात का नाही खरं सांगा, करतात का नाही, नाही असं नाही. पोरांच्यात आपलं काय का, तर दुसऱ्याकडनं कुठे घालू. राईट ना. असा विषय तोच तोच रिपीट रिपीट झालेला आहे. राईट ना. धुताय ना त्याला. नाही तर सकाळ सकाळ मस्त बिना आंघोळीचा आलोय. राईट ना, बसलोय क्लासमध्ये. आहेत. हा, आहेत अशी काय कार्टी, खरं सांगायला लागलोय. बिना आंघोळीची का, थंडीच्या दिवसात. राईट ना. पूर्णपणे एकदम एकदम लाकडासारखं एकदम बारीक होऊन जाईल. राईट ना. नाहीतर कधी काही जण असतात वॉटर डिझॉल्व, वॉटर सोल्युबल काही जण असतात. अंगावर टाकलं का माहिती बाबा डिझॉल्व झालं म्हणजे. राईट ना. त्यामुळे आंघोळ बिघोळ न करणारे काही जण असतील. राईट ना. हा, आंघोळीची होळी. बघितलं का. तर असे काही कार्टी जे असतील पर्सनल हायजीन वरती फोकस न करणारे, ते बेसिकली कसे होणार आहे, अनहेल्दी. सो आपल्याला काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी बॅलन्स करून स्वतःची हेल्थ मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे. कळते का मी काय म्हणतोय ते. म्हणून तुम्हाला सांगत असतो कार्टन नका काढत जावं रे, हेअर जरा मेंटेन करून ठेवा जावं रे. प्रॉपर एक
ड्रेसचा बेसिकली सेन्स ठेवत जावा, राईट ना. काय पण बेसिकली कसं पण कपडे घातले आणि काय पण कसं पण निघून आलं अशानं जमत नाही, राईट ना. शॉप करायला कुठे यायची काय गरज आहे का सांगा बघू. भगवंतानी मस्त बॉडी दिली, आई वडिलांनी त्याला चांगलं एकदम एवढं मोठं केलेलं आहे, तर तुमचं काम आहे त्याला लपवून ठेवायचं. त्याला लपवून ठेवायचं, गाव मग एक्सपोज नाही करायचंय, कळतंय का. जिंगाला हुई हुई करत, राईट ना. बघा बघा झगामगा झगामगा, मला बघा हा. तर नाही 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 पडायचा. हाय लक्ष. तर असलं काही कारणच नाही बरं का, समजतंय का. त्यामुळे व्यवस्थित प्रॉपर जरा ड्रेस सेन्स वगैरे ठेवा व्यवस्थित. एस्पेशली काय करायचं की गर्ल्स मध्ये मला सांगायचं, बॉयजचं काय असेल नसेल तेवढं आपलं त्यांना कंपल्सरी हवं, शर्ट बीट घातलं जरा व्यवस्थित कव्हर केलं. तुमचं कसं असतंय ते काय क्रॉप टॉप काय असते ते, क्रॉप टॉप नावाचं काहीतरी असतंय ना. ते काय असते म्हणजे अर्ध असते का फुल असते. टॉप वरती घालायचं असतंय का. टॉपर घालतात. टॉपच असतो, टॉप म्हणजे काय टोप. जाऊ देवा काहीतरी असलं असतंय. मी काय म्हणतो, तुम्हाला जर का बेसिक लेस फॅशन असेल का नाही, तर जीन्स घातली पूर्ण, कुर्ती घातली त्याच्यावरती बस पूर्ण एकदम सिस्टम कवर्ड, राईट ना. सिंपल साधा आहे का नाही, त्याच्यामध्ये जर का आपण असलं काहीतरी करत असेल तर मग विषय आहे का नाही, राईट ना. टाईट कपडे घालायचे, टाईट कपडे घातल्यानंतर सांगून देतोय तुम्हाला समजून घ्या, बॉडीचं सर्क्युलेशन प्रॉपर होत नाही, ह्युमिडिटी क्रिएट होती, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, हार्ट वरती प्रेशर येतं आणि अल्टिमेटली त्या पर्सनला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस आहेत. सेकंड थिंग प्युअर कॉटन बेसिकली आपण नाही घालत आहे, आपण काय करतो पॉलिइथिलीन बेसिकली घालताना बघायला भेटणार आहे, त्याच्यामध्ये काय प्लास्टिक युज केलं गेलेलं आहे. ही अल्टिमेटली तुमच्या बॉडीवरती काय इफेक्ट करतंय, स्पेसिफिकली इन्फर्टिलिटी पण आणतंय. टाईट कपडे जितके घालाल तितकं तुमच्यासाठी धोकादायक आहे, समजून घ्या. तुम्हाला माहितीये आपल्या गॅमेट्स बनवण्यासाठी टेम्परेचरची एक स्पेसिफिक काय पाहिजे, येस ना, एक लेवल पाहिजे असते. टाईट कपडे घातले विषय संपला, राईट ना. जितकं बेसिकली तुम्ही एकदम रिलॅक्स आणि संपसद घालाल का नाही तेवढे बेस्ट आहे. पूर्वीच्या आपल्या आईला किंवा बेसिकली आपल्या पॅरेंट्स वगैरे सांगावं लागत होतं, साडी घालायची लुगडं घालायचं मस्त वेग गावभर हिंडायचं, राईट ना. आता जीन्स शिवाय समजतच नाही दिसतच नाही, राईट ना. तर समजून घ्या ह्या गोष्टींना काय करायचं माहिती का, थोडंसं नीट समजून घ्या. इट्स अँड काय असणार आहे, हेल्थच्या कन्सर्न मध्ये मी बोलतोय तुम्हाला, राईट ना. एवढं काय बेसिकली टाईट बेट कसं घालायची गरज नाही, म्हणजे रिलॅक्स राहायला पाहिजे, राईट ना. सिच्युएशन जरा समजून ओके. सो इथपर्यंत आपण काय केलं, कंटेंट कव्हर केला. आता नेक्स्ट जो पॅराग्राफ तुम्हाला दिला रिलेटेड टू व्हॉट काय असणार आहे, की इन्फेक्शन काय असतं ते आपण उद्याच्या क्लासमध्ये बघणार आहोत, राईट. माझ्या आता सेवा आहे त्यामुळे मी आता निघतोय, पण कुणी 7:30 शिवाय इथून बाहेर पडणार नाही, कळतंय. गप चूप आपला आपला सेल्फ स्टडी करत बसणार आहेत. जेवढं वाचलंय हे शिकवलंय तेवढं वाचा आणि त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्हिंग करा. हा, कोण कोण राहिले बघू की जरा नकासं, कोण कोण राहिलंय का. कोण आले नवीन की ज्याला माहित नाही. आज नाही रे, वेळ नाही, खरंच नाही वेळ सांगायला. आज मला खरंच जाणं गरजेचं आहे, कारण की आता लगेच माझी 8 वाजता सेवा आहे, रूम वरती जाऊन फ्रेश होऊन बेसिकली मला लगेच निघायचं. ठीक आहे ना. स्पिरिच्युअल लाईफ मध्ये आल्यानंतर खतरनाक खतरनाक स्टँडर्ड राहतात बाळांनो, समजून घ्या. त्यामुळे कसं आहे की ते तर एकदम लेवल वेगळे, राईट ना. बट इथं इन जनरल स्टँडर्ड बेसिक लेवलचे तरी तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे, राईट ना. रेग्युलरली स्नान करणं, कपडे वगैरे वॉश करून ठेवलेलं असणं, right? काय एवढे काय करायला लागलाय, कशाला कुठं, काय विषय. हा, ठीक आहे. मग पप्पांना माहिती आहे ना 7:30 नंतर नाही यायचं म्हणून. टायमिंग सांगितलं होतं ना, का नव्हतं. कळतंय का मी काय म्हणतोय ते. त्यामुळं थोडं आता हेल्थ कडे पण लक्ष द्या, चॅप्टर लय भारी चालू आहे. अचूकतेने काय करणार आहे, स्वतःच्या स्टडीवरती पण फोकस करा, राईट. जे काय तुमचे मार्क्स असतील त्याचे लिस्ट बिस्ट काय असेल ते काढा, त्याचे इम्प्रुव्हमेंट होऊन जातील. ठीक आहे. एक क्वेश्चन फक्त बॅकलॉग राहिले तो उद्या पण तुम्हाला देऊन टाकेल. सो उद्या तुम्ही ते कव्हर करून घ्या.